शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण सात्र तालुका राऊरी या गावामध्ये आलेलो आहे. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आहे ते आपल्यासोबत आहे. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी कांद्याला ट्रीटमेंट काय काय खतं वापरलेले आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव अशोक मोहन डुकरे, राहणार माळेवाडी डुकरेवाडी, सात्र तालुका राऊरी, जिल्हा अहमदनगर. बरं बरं. आज या ठिकाणी आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये, तर हे क्षेत्र किती आणि किती दिवसाचा प्लॉट झालाय कांद्याचा? माझं क्षेत्र म्हणजे माझं हे 35 गुंठे क्षेत्र आहे. त्या डाळिंबीमध्ये मी कांद्याची लागवड केलेली. बरं. हा जी डाळिंबाची तुम्ही रोपं लावलेली, म्हणजे याच्यात आंतरपीक तुम्ही कांद्याचं केलेलं आहे आता, बरोबर आहे? हो. तर तुम्ही रोपापासून तुम्ही आपलं ट्रीटमेंट केलेली. हो. तर काय काय ट्रीटमेंट केलेली तुम्ही सुरुवातीपासून सांगा ना. म्हणजे काय झालं की सुरुवातीला मला जे रोप टाकायचं होतं, म्हणजे मला बागच करायचं होता आणि बागामध्ये आंतरपीक म्हणून मग मी कांदा निवडला. तर माझे बंधू ज्ञानदेव डुकरे यांनी मला सांगितलं की तू सरांची गाठ घे आणि त्यांना विचार का बुवा काय करायचं. आणि अचानक सरांची माझी भेट झाली रस्त्यावर आणि सरांना मी म्हणलं असं मला कांद्याचं रोप टाकायचंय. तर ते म्हणले का तुम्हाला कधी टाकायचं? म्हणलं मला उद्या टाकायचे. मग ते म्हणले की तुम्ही फक्त आहे ना एक अमृत गोल्डची बॅग आणा आणि रोपाला टाकून द्या. तर मग मी आहे ना एक अमृत गोल्डची बॅग आणली आणि 10 किलो फक्त 10-26 टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर रोपाला दुसरं काहीच केलं नाही. आणि सर म्हणतील ते त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी कांद्याचं रोपाला त्यांचं हे घेतलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस कांदा रोप काढणीला आलं, म्हणजे लागवड करायच्या वेळेस, तर त्याची मुळी आणि गाठ एकदम अशी एक नंबर होती. म्हणजे माझ्या बरोबरच्या कोणत्याही रोपाचं, माझ्या शेजारी रोप होतं तर त्याची हाईट वाढलेली होती, माझी हाईट कमीच होती, पण कांद्याच्या रोपाला गाठ आणि मुळी एकदम एक नंबर होती. सरांना मी त्याचे फोटो पण टाकले होते, फोटो पण पाठवले. आणि मग त्यानंतर मी त्याची लागवड केली. लागवडीच्या वेळेस सरांनी मला सांगितलं की नाही का तुम्ही ना एकरी 8 बॅग आहे ना अमृत गोल्डच्या टाका. तर मी सरांना प्रश्न केला का बाबा मला रासायनिक काही नाही टाकायचं का? तर सर म्हणले तुम्ही ना फक्त अमृत गोल्ड टाका, मग मी तुम्हाला पुढे सांगतो. मग मी अमृत गोल्डच्या 7 बॅगा घेतल्या, कारण माझं 35 गुंठे रान होतं. तर मग 7 बॅग टाकल्या आणि मग दुसऱ्या डोसला परत सरांना फोन केला, सर आता काय करू मी? तर सर म्हणले की नाही का आता तुम्ही ना 2 ग्रीन गोल्डच्या बॅग घ्या आणि त्याच्यामध्ये एक रासायनिकची बॅग घ्या. तर मग मी 2 ग्रीन गोल्ड आणि एक 14-35-14ची बॅग घेतली. म्हणजे रासायनिक फक्त एकच बॅग वापरलं. आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार जशी फवारणीला मग सरांनी सांगितलं की मग फंगी गोल्ड वापरा. फंगी गोल्ड मध्ये ओनियन किंग आणि आपलं हे नीम गोल्ड, म्हणजे त्याच्या 2-3 फवारणी झाल्या. आणि रासायनिकची फक्त आहे ना सर सुरुवातीला एक फवारणी झाली, कारण वातावरण थोडं दूषित होतं, त्यामुळे ना मी गडबडलेलो होतो, म्हणजे गरज पण नव्हती, पण मी रासायनिकची फक्त 1 ते 2 फवारणी. आपलं अमृत गोल्ड जे खत आहे म्हणजे मातीवर काम करतं, मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवतो. आणि तुम्हाला जाणवलं असं तुमच्या मातीमध्ये असं मातीमध्ये म्हणजे सर हे असं आहे ना, नुसतं असं बोट फिरवलं ना ही जमीन पहा कशी भुसभुशीत कशी बघा ना, म्हणजे मुळी पोसायला एकदम रान फक्त कंटिन्यू आहे ना, हे वापसा कंडिशनला रान राहते. काळी माती पण एकदम भुसभुशीत माती, एकदम भुसभुशीत माती. कांदा किती दिवसात झाला आता म्हटलं? आता 70 दिवसाचा कांदा आहे. 70 दिवसाचा प्लॉट आहे कांद्याचा. तर हे तुमच्या साईज दाखवा हे बघा, 70 दिवसाची साईज. इकडे पण दाखवा, सगळीकडे एकसारखी साईज, दांड बिंड साईज एकदम जबरदस्त आहे. म्हणजे अशी 2.5-3 महिन्याची सुद्धा साईज नाही राहत कांद्याची. आणि सर ज्यांनी माझ्याहून रोप नेलं ना त्यांचे पण कांदे ना चांगले झाले. म्हणजे सुरुवात आपण जे म्हणतो ना का बाळस सुरुवातीपासून बरोबर आहे. कांदा म्हणजे पात एकदम एकदम कडक पात एकदम, पुढं रोगराई नाही काही नाही. आता एवढं टेम्परेचर आहे, आपण उन्हात आहे, म्हणजे असा पुढं प्लॉट असा सुकलेला दिसत नाही, एकदम असा हिरवागार प्लॉट दिसतोय. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये डुकरला त्रास द्यायचे पहिले, डुकर, गोगलगाई आणि तुम्हाला सांगतो उंदर, ते काही राहिलंच नाही इथं. म्हणजे ती समस्या काही वास म्हणजे आपल्या अमृत गोल्डचे येणी ना ते काहीच राहिलं नाही. म्हणजे कुठं आहे ना त्या डुकरांनी असं कांदा उकरला किंवा झाड उकरलं. आता या झाडांना आहे ना मी 2 बॅग टाकलेले,
जेवढे झाडं लावले ना, हा, आता तुम्ही झाडं पण पहा, फुटवा बिटवा एकदम मस्त आहे याचं. म्हणजे हे कोणी म्हणणार नाही 6 महिन्याचे रोप आहे, कारण हम्म, ते ज्यावेळेस नवीन आणले त्यावेळेस एवढेच फुटलेले होते fresh आहे फक्त, एकदम बघा. आणि आता एकदम हा. फुटवा. आणि सॉइल गोल्डची त्याला ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणजे तुम्ही सगळंच प्रोडक्ट तुम्ही हम्म, वापरू राहिले हो. बरोबर आहे. तर काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना? माझं एक म्हणणं असं आहे, हम्म. शेतकऱ्यांनी ना, शेतकरी हा प्रयोगशील आहे, हम्म, हम्म, हम्म. त्यांनी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा प्रयोग केला पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये रासायनिक फक्त एक बॅग वापरलेली, हा, हा, हा. कारण आता जर याच्यामध्ये ना कांद्याला जे नत्र लागतं, हम्म, हम्म. जे स्पुराला लागतं, ते पालास लागतं, ते सगळं आपल्या खतामध्ये आहे. हम्म, हम्म. हा, तर तुम्हाला सांगतो याची टिकवण क्षमता सुद्धा आहे ना हम्म. आता वाढली, बरं. कारण रासायनिकचं त्याला हे कमी झालंय ना, कमी प्रमाणात प्रमाण कमी झालंय. बर. त्यामुळे आहे ना, आणि याचं आहे ना तुम्हाला सांगतो, हम्म. अजून आहे ना तुम्हाला 1 महिन्याने मी परत बोलवतो, याचा हम्म. कलर पण तुम्ही जर बघितला ना, हम्म, हम्म. इतका जबरदस्त लालच कलर एकदम. तुम्ही ना आता त्याला पुढचं हम्म. ऍप्लिकेशन साईज बोर्ड प्लस देणारच हा, हा. साईज आणि कलर साठी हम्म, एकदम जबरदस्त उत्पादन आहे आपलं. हम्म. तर ते तुम्ही पाण्यातून द्यायचं, तुम्हाला दुसऱ्या हा. साईजसाठी ट्रीटमेंट करायचीच गरज येणार नाही. 1 नंबर साईज बनणार तुमच्या कांद्याची. तर चालेल मग. आणि शेतकरी बंधूंना एक मी विनंती करतो, हम्म, हम्म. म्हणजे मी सरांनाच प्रश्न केला होता, हम्म. सर तुम्ही मला फक्त सांगू राहिले की तुम्ही अमृत गोल्ड वापरा, ग्रीन गोल्ड वापरा, बर. आणि जर उद्या जर कांद्याची साईज नाही झाली हा, हा, तर हा. मग मी काय करू? सर फक्त मला एवढंच म्हणले, हा. तुम्ही एवढं करा, नाही तुमची साईज झाली मी आहे इथंच. बरोबर आहे. म्हणजे आणि मी त्यांच्यावर विश्वास कसं आहे, ठेवला, आणि आज मला हे फळ मिळाले. माझ्या प्रॉडक्टवर मला 100% गॅरंटी. त्याच्यामुळे मी समोरच्याला पण सांगतो तुम्ही हम्म. 100% म्हणजे फुल गॅरंटीवर तुम्ही घ्या, हा. वापरा तुम्ही. हम्म. मला माहिती आहे ना, हम्म. मग काही अडचणच येत नाही. नाही, आणि- आता मी डोळे झाकून हम्म, म्हणजे तुम्ही म्हणले ना उडी मारा, मी उडी मारणार. बरं बरं चालेल. चांगला प्लॉट आहे एकंदरीत. दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. आभारी.